राष्ट्रीय ओबीसी महासंघ का 10वां महाधिवेशन इस बार गोवा के डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम में 7 अगस्त को आयोजित किया जाएगा। इस अधिवेशन का उद्घाटन महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करेंगे। अधिवेशन में देश भर से ओबीसी समाज के प्रतिनिधि और नेता शामिल होंगे। इसमें दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, गोवा, महाराष्ट्र, तेलंगाना और अन्य राज्यों के सामाजिक कार्यकर्ता, जनप्रतिनिधि भी मौजूद रहेंगे। गोवा सरकार के कई मंत्री जैसे सुभाष शिरोडकर, रवि नाइक, रामकृष्ण धोड़े, सुधीर माने, डॉक्टर तुकाराम आड़ा, पूर्व मंत्री प्रकाश सेठ, गोवा ओबीसी महासंघ के अध्यक्ष प्रदीप नाइक, महासचिव प्रमोद घाड़ी, उपाध्यक्ष बाबू गावस, इन समेत अनेक गणमान्य अतिथियों की उपस्थिति भी इस आयोजन में रहेगी। राष्ट्रीय ओबीसी महासंघ का यह अधिवेशन केंद्र सरकार से ओबीसी समाज के विभिन्न लंबित मुद्दों को सामने रखने का एक बड़ा मंच साबित होगा। मुख्य मांगों में शिक्षा, न्यायपालिका और सरकारी नौकरियों में उचित प्रतिनिधित्व की गारंटी शामिल है। पत्रकार बंधूंचे स्वागत। या विचारपीठावरती उपस्थित माझे सर्व सहकारी पदाधिकारी मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ मागील 10 वर्षापासून ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिकांना संविधानाप्रमाणे जे न्याय व हक्क मिळायला पाहिजे, ज्या सोयी व सवलती मिळायला पाहिजे, त्या मिळवून घेण्याकरता सातत्याने संघर्ष करीत आहे। आतापर्यंत यापूर्वी नागपूर, दिल्ली, हैदराबाद, पुन्हा दिल्ली, त्याच्यानंतर तिरुपती, अमृतसर इत्यादी ठिकाणी आणि ऑनलाईन 2 अधिवेशनं असे 9 अधिवेशनं आमचे संपन्न झालेले आहेत। आणि या 9 अधिवेशनाच्या माध्यमातून आपणाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता आणि प्रगतीकरता 57 GR काढण्यास बाध्य केलं आणि या 57 शासन निर्णय GRच्या माध्यमातून आज ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य ओबीसी माणूस यांना विविध प्रकारच्या सोयी आणि सवलती मिळायला सुरुवात झालेली। पण हे 57 शासन निर्णय किंवा GR म्हणजे हा अंतिम यश नाही। अनेक प्रश्न अजून ओबीसी समाजाचे शिल्लक आहेत। अनेक सोयी आणि सवलती ज्या संविधानाप्रमाणे या ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत स्वातंत्र्य मिळून 76-77 वर्ष झाले असले तरी या ओबीसी समाजाकडे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, या प्रत्येकानेच दुर्लक्ष केलेला। आणि म्हणून एवढे दिवस हा ओबीसी समाज, ज्याला आपण मौलिक मूल सुविधा म्हणतो, सोयी म्हणतो, सवलती म्हणतो, अधिकार म्हणतो, हक्क म्हणतो, न्याय म्हणतो, यापासून वंचित राहिलेला। आणि म्हणून या सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने द्याव्यात, याकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यात अशा प्रकारच्या अधिवेशनाचं आयोजन राष्ट्रीय ओबीसी महासंघ दरवर्षी करत असते। यावर्षी आमचं 10वं महाधिवेशन गोवा येथे, दरवर्षी देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्ही जात असतो। यावर्षी गोवा येथे 7 ऑगस्ट ही तारीख ठरलेली आहे आमची, कारण 7 ऑगस्टला या देशामध्ये मंडल आयोग लागू झाला होता। आणि म्हणून त्या दिवसाची मंडल दिवस म्हणा किंवा ओबीसीच्या न्याय व हक्काचा दिवस म्हणा, कारण त्या दिवशीपासूनच ओबीसीला सुविधा देण्यात येतील असं लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ठरलं। आणि मग 7 ऑगस्ट या दिवसाची आयडेंटिटी या देशामध्ये निर्माण व्हावी, 7 ऑगस्ट या दिवशी अधिवेशन आम्ही घेत असतो।
यावर्षी हे अधिवेशन गोवा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम गोवा विद्यापीठाजवळ सांताक्रूज नॉर्थ गोवा इथे संपन्न होणार आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत, तर सह उद्घाटक म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तसेच श्री हंसराजजी अहिर जे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे अध्यक्ष आहेत, आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, गोव्याचे सहकार मंत्री सुभाषजी शिरोडकर, आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, आमचे ओबीसी बहुजन मंत्री अतुल सावेजी, गोव्याचे मंत्री निळकंठ हरणकळ, दुसरे गोव्याचे मंत्री सुभाष गोयल देसाई, त्यानंतर आपल्या खासदार चंद्रपूर गडचिरोलीच्या प्रतिभाताई धानोरकर, गडचिरोलीचे खासदार नामदेवराव किरसाण, माणिकराव ठाकरे जे गोवा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे इन्चार्ज आहेत, विजयभाऊ वडेट्टीवार जे सध्या काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टीचे लीडर आहेत आणि हे आहेत, आणि श्री नानाभाऊ पटोले, डॉक्टर परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर अडकोले, गिरीश चौधनकर आणि दामू नाईक जे गोव्याचे बीजेपीचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर दुसऱ्या सत्राला आमच्या तेलंगणाचे श्रीनिवास जाजुला गौड, त्याच्यानंतर किसनराव कातोरे हे कोकणातले आमदार आहेत, श्री महादेवरावजी जानकर, प्रेमेंद्र सेठ, श्रीजीत अरोळकर, मनोहर आटकुलकर, वीरेश बोरकर, संकल्प अमोलकर, संजय दरेकर, देवराव भोंगळे आमदार, राजकुमार सैनी हे हरियाणाचे आहेत आणि इंद्रजीत सिंग हे पंजाबचे आहेत, जे ज्ञानी जयसिंग यांचे नातू आहेत। या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन 7 ऑगस्टला संपन्न होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारशी संबंधित आणि राज्य सरकारशी संबंधित ज्या प्रमुख मागण्या आहेत, केंद्र सरकारशी संबंधित एकूण 26 मागण्या त्या ठिकाणी आम्ही ठराव पास करणार आहोत, ज्यामध्ये आता केंद्र सरकारने जनगणना करण्याचं जी अनेक दिवसापासून ओबीसीची मागणी होती आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा सातत्याने पहिली मागणी आमची तीच राहत होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। केंद्र सरकारने ती मागणी मान्य केली आणि येत्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना होईल असं जाहीर केलेलं आहे। परंतु ही जनगणना करताना ज्याप्रमाणे तिथे एससी, एसटी, मायनॉरिटी आणि अदर हे 4 कॉलम असतात, तिथे ओबीसीचा कॉलम टाकून एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी आणि अदर अशी जनगणना करण्यात यावी व ओबीसीची पूर्ण लोकसंख्या ही जाहीर करावी, ही प्रमुख मागणी त्या ठिकाणी राहणार आहे। आम्हाला जी क्रिमिलेअरची अट लावलेली आहे ती टोटली असंविधानिक आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ 2016 पासून सातत्याने ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि आम माणूस या सर्वांना संविधानानुसार, मी वारंवार शब्द वापरतो, संविधानानुसार केंद्र आणि राज्य सरकारने ज्या सोयी आणि सवलती द्यायला पाहिजे त्या मिळवून घेण्याकरता सातत्याने संघर्ष करीत आहे। या संघर्षाकरता दरवर्षी राष्ट्रीय अधिवेशन, राज्य अधिवेशन, धरणे, मोर्चे, निदर्शने हा कार्यक्रम आमचा वर्षभर चालू असतो। पण दरवर्षी आम्ही देशाच्या कुठल्या तरी एका राज्यामध्ये जाऊन हे राष्ट्रीय अधिवेशन घेत असतो। आतापर्यंत 9 अधिवेशनं झालेले आहे आणि आता हे 10वं अधिवेशन येत्या 7 ऑगस्ट, दरवर्षी आमचे अधिवेशन 7 ऑगस्टलाच होतात, कारण त्या दिवशी मंडल आयोग लागू झाला होता आणि म्हणून बीपी मंडल असो, व्हीपी सिंग असो, या सर्वांना आदरांजली वाहण्याचं काम आम्ही त्या दिवशी करत असतो।
यावर्षी 7 ऑगस्टला 10वं हे महाअधिवेशन गोवा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम सांताक्रूज गोवा इथे होऊ घातलेला आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत. उद्घाटक म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्या ठिकाणी राहणार आहे. राष्ट्रीय नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासचे अध्यक्ष हंसराजी अहिर, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकरजी, आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, श्री अतुल सावेजी ओबीसी कल्याण मंत्री, गोव्याचे श्री निळकंठ हळणकर, गोव्याचे श्री सुभाष पल देसाई, आमच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार नामदेवराव किर्सान, माणिकराव ठाकरे माजी प्रदेशाध्यक्ष मंत्री, आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार, नानाभाऊ पटोले, डॉक्टर परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर अडबले, गिरीश चौंदनकर, दामू नाईक हे उद्घाटनाच्या पहिल्या सत्राला हजर राहणार आहेत. श्री लोकसत्ताचे एडिटर देवेंद्रजी गावंडे हे ओबीसीचं भवितव्य काय याच्यावरती त्या ठिकाणी आपलं मत मांडणार आहेत. तेलंगणाचे श्रीनिवास जादूला, आमच्या कोकणातील किसनराव कातोरे, महादेवरावजी जानकर, प्रेमेंद्र शेठ, जी तारोळकर, मनोहर अडपोलकर, विरेश बोरकर, संकल्प अमोनकर, संजय दरेकर, देवराव भोंगळे, राजकुमार सैनी हरियाणाचे आहेत, इंदरजीत सिंग पंजाबचे आहेत. हे सर्व त्या ठिकाणी हजर राहणार आहेत. आणि या एक दिवसीय अधिवेशनात दिवसभर ओबीसी समाजाच्या विद्यार्थी, युवक आणि सामान्य माणसाला कुठल्या कुठल्या समस्या भेडसावतात त्या केंद्र सरकारशी ज्या संबंधित असतील, महाराष्ट्र राज्याशी ज्या संबंधित असतील आणि हे अधिवेशन गोव्यामध्ये होऊ घातल्यामुळे गोव्यातील ओबीसी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती दिवसभर चिंतन आणि मंथन होऊन या समस्या आम्ही त्या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षांच्या नेत्यांच्या पुढे मांडणार आहोत. केंद्र सरकारशी संबंधित प्रमुख जी मागणी राहणार आहे, या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अनेक दिवसापासूनची जी मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. ती जातनिहाय जनगणना करण्याचं आमच्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मान्य केलेलं आहे. पण आता 2027 मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेच्या वेळेस तो जो फॉर्म राहील त्या फॉर्ममध्ये SC ST मायनॉरिटी आणि अदर यासोबत ओबीसीचा फॉर्म सुद्धा त्या कॉलम त्या ठिकाणी टाकावा ही आमची आग्रहाची मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. ती नॉन क्रिमिनलची मर्यादा घालून दिलेली आहे आम्हा लोकांना, ती रद्द करण्यात यावी. आणि जोपर्यंत ती रद्द होत नाही तोपर्यंत ती मर्यादा 20 लाख रुपये करावी ही मागणी आमची त्या ठिकाणी राहणार आहे. या देशातील 60% ओबीसी करता केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय नाही आहे. ते ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावं. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जे ओबीसीचं 27% आरक्षण कमी करण्यात आलं ते पूर्ववत ठेवायचं असेल तर संविधानाच्या कलम 243D6 आणि 43D6 मध्ये सुधारणा करून ते 94 पासून 27% आरक्षण सुरू होतं ते पूर्ववत भविष्यात सुद्धा सुरू ठेवावं ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावं ही मागणी आणि अशा प्रकारच्या 26 मागण्या त्या ठिकाणी नाही त्या आपल्या राज्यातले जे आपल्या राज्यातले जे प्रश्न आहेत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चेला जाणार आहोत. आपण जो आता प्रश्न काढला ते सुद्धा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने मुलींना ज्या प्रकारे 100% शिष्यवृत्ती लागू केली तसेच मुलांना सुद्धा 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी. 72 हॉस्टेल सुरू करण्याचा शासनाने जो निर्णय घेतलाय त्यापैकी फक्त 56 हॉस्टेल सुरू झाले. अजून 16 हॉस्टेल सुरू व्हायचे. ते हॉस्टेल लवकरात लवकर सुरू करावे. ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांना निर्वाह भत्ता दर महिन्याच्या 1 तारखेला त्यांच्या खात्यात जमा व्हावा. जे पोरं PhD करून राहिले त्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्याचं मान्य केलं होतं, ती फेलोशिप अजून मिळालेली नाही.
ती फेलोशिप लवकर द्यावी. महाज्योतीला 1000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. फक्त 300 कोटी मंजूर केली आहे. ते 1000 कोटी सरकारने लवकरात लवकर मान्य करून महाज्योती मार्फत ज्या ओबीसी पोरांना सोयी सवलती दिल्या जातात त्या करण्याकरता मदत करावी. ही मागणी आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. अशा 24 मागण्या त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि गोवा राज्यामध्ये अधिवेशन होत असल्यामुळे गोवा राज्यामधले जे प्रश्न आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सर्वांच्या समोर मांडणार. कारा न्यूज के लिए सचिन झोरापे की रिपोर्ट.